नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी निबंध. चला तर मग सुरू करूया. भारतीय इतिहासात 26 जानेवारी हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला असला तरी देशाला स्वतःचे नियम आणि कायदे नव्हते. ही उणीव भरून काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान संपूर्ण देशात लागू झाले. याच दिवसापासून भारत खऱ्या अर्थाने एक सार्वभौम, समाजवादी आणि लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. प्रजासत्ताक म्हणजे जेथे प्रजेची सत्ता असते आणि सामान्य नागरिक आपला प्रतिनिधी निवडू शकतो. हा राष्ट्रीय उत्सव संपूर्ण भारतात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. राजधानी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. या प्रसंगी भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि देशाची सांस्कृतिक विविधता जगासमोर सादर केली जाते. कर्तव्य पथावर होणारी परेड, विविध राज्यांचे देखणे चित्ररथ आणि आकाशात झेपावणारी फायटर विमाने पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येते. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयातही तिरंगा फडकवला जातो आणि देशभक्तीपर गीते गायली जातात. प्रजासत्ताक दिन आपल्याला केवळ हक्कच देत नाही तर आपल्या कर्तव्यांचीही जाणीव करून देतो. हा दिवस आपल्याला त्या महान नेत्यांची आणि क्रांतिकारकांची आठवण करून देतो ज्यांनी देशाला लोकशाही मिळवून देण्यासाठी बलिदान दिले. आज आपण एक मुक्त नागरिक म्हणून जे जीवन जगत आहोत ते आपल्या संविधानामुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे संविधानाचा आदर करणे आणि देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावणे हे प्रत्येक भारतीयाचे परम कर्तव्य आहे. आपण सर्वांनी मिळून भारताला एक समर्थ आणि सुसंस्कृत राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला पाहिजे. हीच या दिवसाची खरी ओळख आहे. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.